नमस्कार. आपलं एम एन न्यूजमध्ये स्वागत आहे. विकसित बारामतीमध्ये एकीकडे बारामती एमआयडीसी रोडला कोट्यवधी रुपयाचा खर्च करत असताना बारामती शहराच्या वाडीव हद्दीमध्ये तांदळवाडी येते. या तांदळवाडीमधील नागरिकांचे प्रश्न रस्त्याचे असतील, ड्रेनेज लाईन असेल, जे आरोग्याचे प्रश्न आहेत हे अजूनही सुटलेले नाहीत. त्याबद्दल येथील नागरिक आपल्याला सांगणार की त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपलं नाव? सीमा मुसळे. मी नक्की या तांदळवाडीमध्ये अडचण काय नक्की? अडचण म्हणजे 2010 सालीपासून आम्ही इथं रहिवाशी आहोत. 2010 सालापासून आम्ही रस्त्याची मागणी केलेली, लाईट ज्यावेळेस आम्ही मागणी करल त्यावेळेस ठराविक गोष्टी इथं झालेल्या. आता विषय असा आहे की 2010 सालापासून हा जो रस्ता आहे हा रस्ता नाहीये. इथं ड्रेनेज लाईन जी आहे ती तिथपर्यंतच झालेली. तिथून जे पाणी आहे ती लोकांच्या दारामध्ये जाते. इथं जी पूर्ण वस्तीचं पाणी जे आपलं आहे ती इथं एका ठिकाणी येऊन ह्या 5-6 घरांना इथं त्याचं आळ्या किड ही सगळं ही ह्या घरांना भोगावं लागतं हे जर त्या परिणामामुळं. तर आम्हाला इथं रस्त्याची मागणी आहे, इथंपर्यंत स्ट्रीट लाईटीची मागणी आहे, जी आमचे स्थानिक कोण नगरसेवक असतील ती त्यांच्या कानावर आम्ही वारंवार घातलेले. नगरपालिकेला आम्ही तक्रारी 2-3 वेळा दिलेल्या आहेत. येते तिथं ड्रेनेज लाईन एवढीच आहे म्हणतात आणि निघून जातात. मग त्याच्यावर काय करावं लागेल हे काय कोणी आतापर्यंत याचा प्रश्न मार्गी लावलेला नाहीये. जर येत्या काळात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तुमची सर्वांची भूमिका असते लोकांच्या वतीने? आम्ही ह्या 8 दिवसात, येत्या काळात म्हणजे अजून 10 वर्ष लागतील, ह्या 8 दिवसाचं इथलं काम मार्गाला नाही लागलं तर आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार नगरपालिकेच्या पुढं. जोपर्यंत आमचं काम मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार. एकीकडे कोट्यवधी रुपयाचा खर्च होत आहे आणि इकडच्या बाजूला नागरिकांचे प्रश्न अजून देखील सुटलेले नाहीत, असं वाटतं का? 100% वाटतंय. जिथं गरज नाहीये तिथं रस्ते झालेले आहेत आणि जिथं रहिवाशी आहेत, स्थानिक रहिवाशी ज्यांचं मतदारसंघ इथं आहे त्यांचे कामं झाले नाहीत म्हणजे वाटणार तसं. इकडे दादा जनसंवाद यात्रा हडपसरला घेतात. बारामती त्यांचा मतदारसंघ आहे, परंतु तिथंही काम अशी प्रलंबित आहे. त्या काळात जनसंवाद बारामती घेतला तर तुम्ही सर्व लोक घेऊन प्रश्न मांडणार का तिथे? नक्की मांडणार. इथं महिलांच्या सुरक्षेबाबतीत आम्ही मांडणार, इथल्या स्थानिक कामाबद्दल मांडणार, आम्ही बोलणार. तर आपल्या सोबतीतले नागरिक आहेत आणि महिला आहेत. नक्की हा विषय तुमचा प्रलंबित आहे, याच्याबाबत तुम्ही तक्रारी केल्या. किती वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे? अहो आम्ही 15 वर्ष झालं आमच्या इथं आम्ही राहायला रहिवाशी, पण इथं ना कशाचीच सोय व्हाय ना. आम्हाला इतकं नडतंय ना, आमची गाडी सकाळी येईना इथपर्यंत. आमची लेकरं बाळ राहायचं म्हणलं न्यायला लागते, पाणी प्यायचं म्हणलं तरी बिसलरी इकत आणून प्यावं लागते. मग पोरं आमची लेकरं बाळ आम्ही कसं राहायचं इथं तुम्ही सांगा. रस्त्याचा काय प्रश्न आहे? रस्त्याचं म्हणजे आमचं वाहनच येत नाही. तुम्ही डांबरी केली, मध्ये आधी सोडून दिली, आमच्याकडे लाईटी बसवल्या नाहीत. आमची टू व्हीलर म्हणलं तरी येईल. 2008 पासून रहिवाशी आहे, पण आमच्या इकडं रस्त्याची सोय नाही आहे व्यवस्थित. परत अजून लाईटीचं प्रॉब्लेम सारखं येतं, लाईट सारखी जाती येते. आणि अजून माझे 2017ला घराचे नुकसान पण झाली घराचे. तर सगळे पत्रे ते उडून गेले, घरातले नुकसान झाली, सगळं पंचनामा करून घेतलाय नगरपालिकेच्या लोकांनी, पण अजून सध्या मला त्याची भरपाई सुद्धा दिली नाही.